शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। जोरदार वाऱ्यामुळे शेडचे पत्रे लोकल ट्रेनवरती पडल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। रेल्वे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या शेडचे पत्रे वाऱ्यामुळे उडून लोकलवरती पडलेले आहेत। शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर आलेल्या वाऱ्यामुळे शेडचे पत्रे हे लोकल ट्रेनवरती पडले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे सेवा विस्कळीत आहे। रेल्वे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या शेडचे पत्रे वाऱ्यामुळे उडून लोकलवरती पडले अशी माहिती आहे। ही दृश्य आपण बघतो आहोत, कसाऱ्यामधली दृश्य, कसारा स्थानकावरची ही दृश्य, ज्या ठिकाणी रेल्वे ट्रेनवरती या ठिकाणी शेडचे पत्रे येऊन पडलेले आहेत। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य या घटनेची आणि त्यामुळे आता कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे सेवा, रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। आणि याविषयी ताजे अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी श्याम धुमाळ आपल्यासोबत आहे। श्याम, सध्याची काय स्थिती आहे? साधारणपणे किती वेळापासून रेल्वे सेवा विस्कळीत आहे? एकंदरीत 20 मिनिटापासून रेल्वे सेवा ज्या ठिकाणी जो कर्मचाऱ्यांचे शेड आहेत स्टेशन जवळ, असं तानसे स्टेशन जवळ, त्या शेडचे पत्रे उडाल्यामुळे एका लोकलच्या डब्यावर तो पत्रा उडाला आणि त्या पत्र्याचं काम आता पत्र काढून झालेलं आहे। पत्र रेल्वे सेवा 5-1 मिनिटात सुरळीत होऊन जाईल। 21 मिनिटापासून रेल्वे सेवा ठप्प होती। बर, साधारण किती वेळ झालेला आहे जेव्हापासून रेल्वे सेवा विस्कळीत आहे आणि ती पूर्ववत करण्यासाठी कसे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे? 20 मिनिटं झाला एकंदरीत ती रेल्वे सेवा ठप्प होती आणि आता रेल्वे कर्मचाऱ्यांनी ओएसीची जी त्यांची पॉवर सप्लाय असते ती बंद करून तो पत्रा काढलेला आहे पूर्णपणे गाडीवरील। बर, धन्यवाद श्याम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर शहापूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि त्यानंतर वाऱ्यामुळे शेडचे पत्रे हे लोकल ट्रेनवरती पडले आणि त्यानंतर रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। तिकडची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवरती बघतो। रेल्वे कामगारांसाठी या ठिकाणी शेड बांधण्यात आलेली होती आणि या शेडचे पत्रे हे वाऱ्यामुळे उडाले आणि ते लोकलवरती येऊन पडले आणि त्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे। कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे। साधारणपणे 20 मिनिटापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेची एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजवरती आपण बघतोय।